तुमचं देवघर बेडरूममध्ये आहे तर ही गोष्ट नक्की ऐका, कारण वास्तुशास्त्र आणि पूजेच्या शिस्तीनुसार याबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले जातात. वास्तुशास्त्रानुसार देवघर शक्यतो बेडरूममध्ये ठेवणं टाळा, कारण देवघर हे पूजा, ध्यान, मंत्रजप आणि सात्विक ऊर्जेचे स्थान आहे. तर बेडरूम ही झोप, विश्रांती आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित जागा आहे. म्हणून पूजास्थान आणि विश्रांती स्थळ हे वेगळे ठेवणे अधिक योग्य मानले जाते. देवघर स्वतंत्र जागेत असल्यास पूजा करताना मन अधिक एकाग्र होतं, पवित्रता आणि भक्तिभाव टिकून राहतो. पण बेडरूम मधील दैनंदिन वस्तू आणि क्रिया मन विचलित करू शकतात. वास्तूनुसार देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वात शुभ मानली जाते, तर बेडरूमसाठी सामान्यतः नैऋत्य दिशा योग्य मानली जाते. म्हणून दोन्ही जागांचे ऊर्जात्मक स्वरूप वेगळे मानले जाते. पण आजच्या फ्लॅट्समध्ये प्रत्येकाला स्वतंत्र देवघरासाठी जागा मिळेलच असं नाही. तर अशा वेळी काय कराल? बेडरूम मध्ये देवस्थान ठेवायचे असल्यास ते स्वच्छ, उंच आणि शांत कोपऱ्यात ठेवा. देवतांचे फोटो किंवा मूर्ती थेट पलंगासमोर ठेवू नका. पायाच्या दिशेला देवतांचे फोटो येणार नाहीत याची काळजी घ्या. शक्य असल्यास छोटा पडदा, स्वतंत्र कपाट किंवा बंद होणारा मंदिराचा बॉक्स वापरा आणि त्या जागेची रोज स्वच्छता ठेवा. देवघर बेडरूम मध्ये ठेवणं सर्वत्र निषिद्ध नाही, पण स्वतंत्र आणि पवित्र जागा उपलब्ध असेल तर ती अधिक शुभ मानली जाते. जागेची अडचण असेल तर श्रद्धा, स्वच्छता, आदर आणि नियमित पूजा यांना सर्वात जास्त महत्त्व द्या. आता ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा. तर बरेच लोकांचा प्रश्न असतो की आमच्या घरातल्या दिशा आम्हाला ओळखता येत नाहीत. नैऋत्य दिशा कशी ओळखायची, ईशान्य दिशा कशी ओळखायची? तर आम्ही नुकताच त्यासाठी एक व्हिडिओ केलाय की तुमच्या घरातल्या दिशा तुम्ही स्वतः ओळखू शकता. अशाच वास्तू, पूजा आणि आध्यात्मिक माहितीसाठी ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा आणि कॉमेंटमध्ये लिहा देवघर शुभम भवतु.